वेलकम फ्रेंड्स. लर्न अँड फन विथ आसिफ सर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी आपल्या व्हिडिओचे थंबनेल या ठिकाणी बघितलेच असेल. एम, इज आणि आरचा जो गोंधळ आहे स्टुडंट्स, तो आपल्याला या ठिकाणी आज काय करायचा आहे, क्लिअर करायचा आहे. जसे की आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे स्टुडंट्स, की आपण आयच्या नंतर नेहमी एम वापरतो, राईट. आयच्या नंतर नेहमी आपण एम वापरतो. सर्व स्लाइड्स आपण एक एक करून बघणार आहोत. त्यापूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी सर्व प्रोनाउन्स म्हणजे जे आपण सर्वनाम वापरतो त्यांच्या नंतर कुठलं हेल्पिंग वर्ब म्हणजे ॲमेझार पैकी कुठलं हेल्पिंग वर्ब वापरतो ते आपण या ठिकाणी बघून घेऊ. जसे की मित्रांनो, तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण आयच्या नंतर नेहमी ॲमच वापरतो. आयच्या नंतर नेहमी ॲम वापरतो, ध्यानात ठेवा. वीच्या नंतर नेहमी आरच वापरला जातो. यूच्या नंतर नेहमी आरच वापरला जातो. हे, शी, इट या तिघांच्याही नंतर आपण फक्त आणि फक्त इजच वापरतो. ही इज, शी इज, इट इज. देच्या नंतर नेहमी आरच वापरतात. सिंग्युलर म्हणजे एकवचनी नामाच्या नंतर मित्रांनो नेहमी इज वापरतात. जसे की समीर हे एकवचनी नाऊन आहे, तर या ठिकाणी आपण इज वापरलेला आहे. परंतु प्लुरल म्हणजे अनेक वचनी नाऊन असेल, समीर अँड अमीर किंवा कुठलाही नाऊन, तर त्यानंतर आपण आर वापरतो. ओव्हरऑल स्टुडंट्स, आयच्या नंतर नेहमी एम वापरतात. व्हीच्या नंतर आर वापरतात. यूच्या नंतर आर वापरतात. त्यानंतर देच्या नंतर आर वापरतात आणि प्लुरल फॉर्मच्या नंतर आर वापरतात आणि सिंग्युलर एकवचनी नामाच्या नंतर आपण इज वापरतो. हे या ठिकाणी स्पष्ट होते. आता जी स्लाइड बघितली विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी, त्यानुसार आपण या ठिकाणी बघू शकतो की आपल्याला सांगितले की आयच्या नंतर नेहमी एम वापरतात. तर त्याप्रमाणे आपण या ठिकाणी एमचा वापर केलेला आहे. जसे की आय एम बिझी म्हणजे मी व्यस्त आहे. आय एम फ्रॉम नाशिक, मी नाशिकला राहतो. आय एम रेडी, मी तयार आहे, राईट. तर या पद्धतीने आपण जो आहे आयचा वापर करतो. ध्यानात ठेवा, एम फक्त आणि फक्त आयच्या नंतरच आपण यूज करतो. नेक्स्ट जे आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघणार आहोत की इजचा प्रॉपर वापर कुठे केला जातो. तर मी सांगितलं ना स्टुडंट्स की हे, शी आणि इट या तिघांच्या नंतर तर केलाच जातो. त्यानंतर कुठलंही एकवचनी नाऊन असेल तर त्यानंतर आपण इजच वापरतो. जसे की समीर इज आणि त्यानंतर द फोन इज, राईट. द फोन, हे जेवढे पण प्रोनाउन्स आणि नाउन्स आहेत ना मित्रांनो, हे सर्व सिंग्युलर आहेत म्हणजे एकवचनी आहेत, म्हणून त्यांच्या नंतर इज या ठिकाणी काय केलेलं आपण यूज केलेला आहे. नंतर आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की या ठिकाणी आपण म्हटलोय की शी इज माय टीचर, है ना. शी इज म्हणजे एकवचनी आहे. द बुक इज न्यू, है ना. द बुक इज न्यू. समीर इज क्लेवर, है ना. समीर इज क्लेवर. तर या पद्धतीने स्टुडंट्स आपण बघितलेलं आहे की एक वचने कुठलंही नाव असेल तर त्यानंतर आपण इजचाच वापर करतो. नेक्स्ट आहे स्टुडंट्स की एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर आर वापरतो आपण. एकापेक्षा जास्त वस्तू असतील तर आर वापरतो किंवा लोक असतील तर. आणि लक्षात ठेवा, यू हा एक वचनासाठी आणि अनेक वचनासाठी दोघांसाठी पण वापरला जातो, पण त्या दोघांच्याही नंतर आरच वापरतात, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे यू एकासाठी वापरलेला असेल किंवा दोघांसाठी किंवा अनेकांसाठी तर त्यानंतर नेहमी आरच वापरतात. जसे की यू आर, राईट. यू आर. आता या ठिकाणी यू आर एकासाठी वापरलेला असेल किंवा अनेकांसाठी वापरलेला असेल. जसे की याचा अर्थ काय होतो, तू आहेस, राईट, किंवा तुम्ही आहात. ओके. वी आर, है ना. वी आर, दे आर, माय फ्रेंड्स आर, राईट. आता समजा स्टुडंट्स या ठिकाणी फक्त इज नसता, हा फक्त इथं असतं माय फ्रेंड तर आला असतं इज, है ना. माय फ्रेंड इज, बट इथं काय म्हटलेलं आहे, माय फ्रेंड्स आर. तर जसं की या ठिकाणी बघा स्टुडंट्स, यू आर स्मार्ट, है ना, तुम्ही हुशार आहात. वी आर स्टुडंट्स, आम्ही विद्यार्थी आहोत. दे आर ॲट होम, ते घरी आहेत. तर अशा पद्धतीने स्टुडंट्स आपण एम इज आर ला थोडक्यात या ठिकाणी समजून घेतलेला आहे. एक शॉर्ट ट्रिक देतोय स्टुडंट्स, लक्षात ठेवा. बघा, आयच्या नंतर नेहमी एम वापरतात, एक साठी इज वापरतात आणि बाकी सर्वांसाठी आर वापरतात. सिंग्युलर यू साठी किंवा प्लुरल यू साठी पण आरच वापरतात. तर याला कसं लक्षात ठेवणार, आय एम, एक इज,
बाकी आर, या ठिकाणी ही ट्रिक आपण काय ठेवायची आहे, लक्षात ठेवायची आहे. चुका काय करतो स्टुडंट्स आपण बघा, आय इज अ स्टुडंट कधीच होत नाही, तर काय होतं, आय एम अ स्टुडंट होतं. ओके, तर हे रॉंग आहे. शी आर हॅपी कधीच होत नाही, तर शी इज हॅपी असतं. आणि लास्ट, वी इज लेट कधीच होत नाही, तर वी आर लेट. अशा पद्धतीनं ज्या आहे स्टुडंट्स सेंटेन्सेस होतात. तर ओव्हरऑल तुम्ही या ठिकाणी ज्या आहे थोडीशी प्रॅक्टिस करून याला पाठ करायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने कुठल्या प्रोनाऊनच्या नंतर आणि कुठल्या नाऊनच्या नंतर आपण कुठलं प्रोनाऊन या ठिकाणी यूज करतो. सो स्टुडंट्स, होप सो की आजचा व्हिडिओ तुमच्या खूप कामी येईल. थँक्यू सो मच स्टुडंट्स.